तालुका नंदुरवादा या गावामध्ये इथे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. बघू शकता इथले जे बाथरूम आहे आपण बघूया. इथले जे ग्राउंड आहे प्ले ग्राउंड असतं मुलांच्या खेळण्यासाठी आणि जवळपास इथे पाण्याची पण व्यवस्था मला वाटतं नाही असं आहे. इथं पाण्याची व्यवस्था पण नाही आहे. तरी इकडे आपण बघूया काय काय कमी आहे ह्या जिल्हा परिषद शाळेपासून ही टाकी आहे पाण्याची इथे जवळच आहे. परंतु इथली जी जिल्हा परिषद शाळा आहे ह्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे. इथे पाणी नाही आहे टाक्यामध्ये. फारच दुरावस्था झालेली आहे इथे. तरी इथे एक पंप घेतला होता त्यांनी हापशी पंप, परंतु तो नादुरुस्त दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथले कंपाऊंड आहे, कंपाऊंड सर्व उखडलेलं आहे. मुलांसाठी जे प्ले ग्राउंड आहे तिथली दुरावस्था तुम्ही बघू शकता. पूर्ण काट्या पण ज्याला आपण म्हणतो हे सर्व इथे आहे. विचू काट्याचं भीती पण असू शकते. आपण बघूया इथले बाथरूम कसे आहेत ते. हे मुलांसाठी मुलींसाठी हे विद्यार्थ्यांसाठी हे बाथरूम आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण मोडकळीस आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथला दरवाजा बघू शकता. इथली परिस्थिती बघा, इथली व्यवस्था बघा कशी आहे. महिलांसाठी मुलींसाठी आहे बघा. तुम्ही बघू शकता टोटली हे सगळं खराब झालेलं आहे. इथे कोणी मला वाटतं मुलांची मोठी कुचंबना होत असेल. हा पाठीमागचा भाग आहे. आणि ही जी शाळेची इमारत आहे ही कंपाऊंड वॉल ज्याला आपण म्हणतो, ही कंपाऊंड वॉल पूर्ण एका साईडला झुकलेली आहे आणि ती केव्हाही कोसळू शकते पावसामध्ये म्हणा किंवा कशात. बघू शकता तुम्ही. जर सपोज इन केस जर एखादा मुलगा इकडे येताना जर अंगावर काही पडली, काही दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे. हे बघू शकता तुम्ही. हे संडास बाथरूम आहे. हे महिला मुलींसाठी इकडलं आहे. हे मुलींचं चित्र आहे आणि मुलांसाठी जे चित्र आहे ते अर्धवट. बघूया आपण आतमध्ये कसं आहे ते. सगळं पडलेलं आहे. हे वापरण्यात येत नाहीये मुलींकडनं मुलांकडनं, कारण हे पूर्ण कोलमडलंय पडलंय. इथे विचू काटे पण आतमध्ये असू शकतात असं इथल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं छोट्याशा. त्यामुळे त्यांना भीती वाटते, त्यांना बाहेर जावं लागतं आणि मुलींसाठी फार मोठी कुचंबना होते इथे. हे किचन आहे जिल्हा परिषद शाळेचं, जिथे खिचडी वगैरे बनवतात. बघूया खिचडी वगैरे बनते इकडे कशी आहे. इथे पाण्याची टाकी आहे. इथं पाणी नाही म्हणता तुम्ही हापशाला. याला तर पाणी कुठून मागवतो सर? कुठून? ग्रामपंचायतचं नळ व्यवस्था आहे. कुठे आहे ग्रामपंचायतीची नळ व्यवस्था? अच्छा, ती टाकी आहे. त्या टाकीतनं तुम्ही काय करता? नळ घेतलेला आहे तिथून. अच्छा, तिथून नळ घेतला. एवढं लांब मूर्ती. आणि हे जी टाकी आहे तुमची शाळेची याचं, हे तिथं हा बोर नादुरुस्त असल्यामुळे या टाकीमध्ये पाणी जात नाही. अच्छा, ह्या टाकीमध्ये म्हणजे टाकी कोरडीच असते. प्राथमिक शाळा भुसारणी वस्ती या शाळेमध्ये मी सप्टेंबर 24 मध्ये आलो आता नवीन वर्ष. तर या शाळेमध्ये थोडीशी गैरसोयी होत्या. त्यामध्ये संडास बाथरूम, त्यानंतर दुरुस्ती होती, फरशी दुरुस्ती किंवा कलर वगैरे. तर मी माझ्या प्रयत्नाने या ठिकाणी कलर केलेला आहे आणि काही दुरुस्ती केलेली आहे फरशीची किंवा त्यानंतर काही प्लास्टर केलेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या प्रयत्नाने केलं. आणि अजूनही काही गोष्टी अपूर्ण आहेत. त्यामध्ये संडास बाथरूम आहे आणि कंपाऊंड आहे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचलं जातं आणि त्यामुळे मुलांची खूप वाईट अवस्था या ठिकाणी. 20 मुली आहेत आणि 17 मुलं आहेत. त्यांच्या खिचडीचा वगैरे कसं असतं तुमच्याकडे? त्यांना रोजच्या रोज पोषण आहार दिला जातो. मध्याह्न दुपारी 12:30च्या दरम्यान आम्ही त्यांना पोषण आहार देतो. काय समस्या आहे तुमची? प्रशासन तुम्ही याचा पाठपुरावा केला का? ज्या तुम्हाला कमतरता होते इथे? हो, आमचे प्रशासनाच्या पातळीवरती प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. लवकरच आम्हाला किचन शेडची दुरुस्ती असेल, पत्र्याची राहिलेली आहे वरती अजून. आणि त्याचबरोबर आमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतागृह महत्त्वाचं आहे. तर ते लवकरच आम्हाला उपलब्ध होईल अशी मला आशा आहे.
तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय कमतरता आहे आणि प्रशासनाकडने तुमची काय मागणी आहे? तुम्हाला इथे काय काय कमी आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसार निवस्ती या शाळेमध्ये गेल्या 3 महिन्यापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी कलर वगैरे नव्हता, तो कलर करण्यात आला आणि चांगल्या प्रकारचे एक वातावरण करण्याचा प्रयत्न माझा आहे. त्याचबरोबर काही संडास बाथरूम असेल, मुलांचं शौचालय ते मोडकळीस आलेलं आहे. त्याची दुरुस्ती जर झाली तर मुलांची जी नैसर्गिक विधीची जी सोय आहे ती लवकरच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर हा रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ही शाळा, आमच्या शाळेला कंपाऊंड गरजेचं आहे. कारण मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कंपाऊंड असलं की मुलं जाण्या येण्यासाठी किंवा परस्पर ते रोडवर जाणार नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी पावसामध्ये पाणी तुंबलं जातं आणि पाणी तुंबत असल्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी किंवा ग्राउंड जे आहे प्लेग्राऊंड त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्या ठिकाणी जर मुरुम किंवा आणखी जर गट्टूसारखे जर काही झालं तर निश्चितच या शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होईल असं मला वाटतं. मग तुम्ही जे कमतरता तुम्ही पाठपुरावा केला तर काय आश्वासन मिळालं तुम्हाला प्रशासनाकडनं? स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये प्रशासन जागरूक आहे. लवकरच या ठिकाणी प्रशासन आपल्याला स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर कंपाऊंडच्या दृष्टीनं सुद्धा माझे प्रयत्न आहेत. त्यांना म्हणजे या ठिकाणी लवकरच तेही उपलब्ध होईल, गोष्टी करून देण्यात येईल. माझं नाव लक्ष्मण उत्तमराव निकम, मी प्रभारी मुख्याध्यापक आहे. ही शाळा जे दुर्बल घटक आहेत त्यामध्ये SC, ST आणि VJNT या मुलांचं जास्त या ठिकाणी संख्या आहे आणि या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसार निवस्ती, केंद्र शेंद्रुवदा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.